घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैवत तुझा विना मी कोणा न कळे ओके कुणाचा पडते लोणे तुझा मुखी तू विना कुंभा विठ्ठला तू विना कुंभा फिरत्याचा हे एक मडकं हे एक मड टाळकरी सावध रे हे एक मडकं आहे हे एक मडकं आहे. याला बनवणारा कुंभार आहे यालाही बनवणारा कुंभार आहे. या मडक्यात लाह्या आणि मुरमुरे आहेत आणि याला एकच छिद्र आहे याला 9 छिद्र आहेत. मोजा पटकन 2 4 निडाय का 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9. देवाचं म्हणणं ह्या मडक्याला छिद्र 9 आणि संतांचं म्हणणं ह्या मडक्याला छिद्र 10. मोजा 10 वैवी 10 मोजून दाखवतो. 2 4 6 7 लघवी 8 विष्ठा 9 आणि अखंड भजन करून शरीर ब्रह्मरूप होणं 10. बस आता ह्या मडक्यामध्ये लाह्या आणि मुरमुरे आहेत. याच्यात काय काय लहान आले पोरं बैठे बैठे सावधान सावधान असे का इंग्लिश मिडियमला आहे तू त्याच्यामुळे सावधान. आणि लहान आले पोरांनी पटकन उत्तर द्यायचं. आता आपल्याला आकडे मोजायचे. काय मोजायचं आहे बोलत जा ना तुम्ही. आकडे मोजायचे. आता कसे मोजायचे पहा. या मडक्यात काय काय आपल्याला सापडायचा. सरळ बस रे तोंडातलं बोट काढ. हां आणि पटकन सगळे पोराने हात लावा. आता मी सांगाल तिथं आपल्याला हे मोजायचा. हे एक मडकं झालं का. हे सुद्धा काय आहे मडकं. याला चित्र किती आहेत 1. याला चित्र आहे 10. या मडक्यात काय आहे लाह्या आणि मुरमुरे लाह्या आणि दही. लाह्यांद मुरमुरे एकच. मी लाह्या म्हणते ती मुरमुरे म्हणते. हे असंच होणार महाराज. लहान आली पोराला ही चित्र. एका पोराला गुरुजीने सांगितलं 52 गावांची नावं सांगते काढ म्हणलं 40 गावांत बारामती. गुरुजी पाहतच राहिला त्याच्याकडे. झाले ना 52 40 आणि 12. पोर आहे ते. एक पोरगा रस्त्याच्याकडे उभं होतं मैत चारीत होतं. मी त्याला म्हणलं मैत दुती ती का रे. ती मायापुढचं निघलं. ती म्हणलं देत नाही काढावं लागत ते. काय बोलत आहे काय लहान आणि पोरं म्हणजे काय एवढी सोपी नाही महाराज. ए सावध राहायचं. आता फटाफटा बोलायचा. बोल का पटापटा. हे बऱ्या तुम्ही नेमके ते खोक्या मागे लपले तिकडे सराक. हा आता आपल्याला काय काय मोजायचं. याच्यात काय लाह्या आणि दही. हा बरोबर आहे. आता याच्यात काय काय मोजायचं मी सांगेल तिथं बोट लावा. असा हात करा. केला का. यातलं एक बोट इथे लावा बिंबीच्या जवळ. दोन्ही बाजूला खड्डा आहे का बघा. दोन्ही बाजूला टणक आहे का. अरे मध्यभागी खड्डा आहे का. बोलत जा आहे का. हां त्याच्यात एक बोट ठेवा. एक बोट इथं ठेवा इथं आणि या हाताचं बोट इथं ठेवा. किती खड्डे झाले 3 झाले का. 3 लॉक आहेत का ओपन आहे. लॉक आहे करेक्ट. आता यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा. याचं नाव आहे पशंती. याचं नाव आहे मध्यमा. याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. इथून प्रेमाची भाषा इथून निघते. तू नाही म्हणले तर मी आत्महत्या करीन. तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. अगर तू मेरी नहीं तो किसी की भी हो नहीं सकती. इश्क ही मेरी जिंदगी है. अरे अंडरपॅन्टला वा झाला तुझं. तू प्रेम करायला नाही झाला तू. आणि प्रेम बिम काय नाही महाराज. या सगळ्या लबाड्या. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. याने सांगितलं कोणाशी. त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कळलं होती. म्हणला 1 मिनट मी त्याच्याशिवाय विरह सगळं करू शकत नाही. इसी के बिना मैं जी नाही सकता. तो म्हणला मी सोमवारी काही लग्नाला येऊ शकत नाही पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे गेलं मंगळवारी आशीर्वाद द्यायला.
ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढी हात लावून बसलो होतो. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय लग्नच झालं नाही काल. त्याचा फोटोच पाडला खाली. त्याने सांगितलं काय झालं. काय नाही मला 3 तास सेफ्टी घेतल्या. मग तिने सांगितलं मी तुमचीच आहे. तुमच्यावरून जीव ओवाळून टाकलाय. तुम्हाला बिना मै पलभर जी नाही शकती. इश्क ही मेरी जिंदगी आहे. फुल आहे गुलाब का लडका आहे गरीब का. असं बरंच काय असतं ते शेवटच्या पानावर असतंय वहीच्या. त्याला गृहपाठ म्हणतात. तुम्ही लय बारीक मी सांगितलं तुम्ही माझ्यावर शंका घ्याल. तुमच्या कोण नाही. माणसानं सावध राहावा कधी. आणि तिनं मला असं म्हणत म्हणत कोर्टाच्या पारीपर्यंत नेलं. मी तुमचीच आहे. तुमच्यावरून जीवावळून टाकलाय. तुम्ही माझ्या डोळ्यात बघा नाकात बघा असं काही बरंच आहे. असं म्हणत म्हणत तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं. आणि एकच प्रश्न विचारला तिनं मला. तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे. म्हणतात प्रेम कशावालं पैशावर. मित्रांनी सांगितलं 5,000 आहे. काल थांबल माराय पोर. मग त्या मित्रांनी सांगितलं अरे बावळाटा तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत. पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत. आणि त्याला काही पोरगं नाही वारस मीच आहे. तो मला हेच सांगितलं मी तिला. तर माझ्या चुलत्या संगच गेली. मी तुझी वाट पाहत बसलो. पाहतो काय कायचं काय आलंय मला. काही नाही. हे काल खरं आज खरं काय खरं. चला हात काढ लागतं मी. बरं जाऊ द्या. आता हे बघा. आता फक्त असं करा. इथं बोट ठेवा आणि सरळ वर वाढा. मोठा पटकान. 3 खड्डे लागले का पहा. 1 2 3. परा पशंती मध्यमा. याचं नाव वैखरी. आता इथं बोट लावा. इथं एक लावा. इथं एक लावा. आणि मी म्हणतो तसं म्हणा. हां म्हणाल का जोरात. सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. म्हणा ओम 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 ओम. मी म्हणतो तसं होतंय का बा. इथं आज जाते का. इथं जात जाते का. इथं हलत आहे का. इथं धडधड होते का. याचं नाव नव्या अध्यात आहे. ओंकाराचे कुशी अक्षरे अ उ म रेशी आकार उकार मकार. आणि याच्यातून काय तयार झालं आता पहा. इथं नाभी कमल आहे. आणि सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाच्या नाभी कमलातून झाली. त्यानं ओम शब्द बाहेर पडला. ओम मधून 3 अक्षर बाहेर पडले. अ उ म आकार उकार मकार. आणि त्याच्यापासून जगात 3 गुण झाले. रजगुण तमगुण सत्वगुण. त्यापासून झाले 4 खाणी. जारस स्वेदज अंडज उद्भिद. आणि त्यातून झाले 84 लक्ष योनी. आणि 84 लक्ष योनीतून झाली नरदेहाची निर्मिती. हा आणि बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हातवाला करते. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोलिया ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येते. नियम असा आहे महिला मंडळ. बाळ जन्माला आल्यावर ते बाळ 5 दिवस कुणाला दाखवायचं नसतं. 5व्या दिवशी ते पूजा करूनच दाखवायचं असतं. त्याच्या बापात सुद्धा दाखवायचं असता नियम आहे. कारण त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येत असते. पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मुडगा. आता या 5-10 वर्षापासून सटवी लिहायला येत नाही. सटवीला बंद करून टाकलं यायचं. सटवीच्या डोक्याच्या बाहेर झाला आता. कारण आता सगळ्या बाया बाळातीन होत्या दवाखान्यात. तिथं औषधाच्या वासानं सटवी येत नाही. मग त्या पोराचं कपडं कोण लिहितं. हे नर्स फिरचं हिंडा त्या ना पांढरे कपडेवाले हेच लिहायच्या. आणि हॉस्पिटलमध्ये बाळानं डोळे उघडले की त्याला 2 गोष्टी दिसत्या. एक सलाईनाच्या नळ्या. बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली. जे बिलागलं तर भातावर सुद्धा दारूच वटली. बाळ बाहेर आलं. आजीनं मांडीवर घेतलं. आजीनं त्याला नाव ठेवलं. काय नाव तुझं. हर्षल. तुझं अथर. तुझं प्रज्वल. बाळ बाहेर आलं. आजीनं मांडीवर घेतलं. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजली या बालकाशी. ते बाळ बाहेर आलं. नाम नाही तयापाशी. त्याला प्रज्वल हे नाव ठेवलं. आणि चमड्याचं शरीर प्रज्वलचं तयार झालं. आणि याला देवाने काय काय दिलं यादी. यादी आता इथून वर इंद्रिय 5. इथून खाली 5. 5 आणि 5 10. मन 1 11. आणि ह्या 11 जणांना 11 शत्रू. बाहेरून 5 आतून 6. बाहेरचे 5 शब्द रूप रस गंध स्पर्श. आतले 6 काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार. 6 5 11 11 10 21. 11 11 11 दुने 22. आणि 22 जण ह्या जीवाला चिटकले. हा जीव या 22 जणांनी गुंतवला. आणि याच्यातली एक एक गोष्ट आवडा. याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध. याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध.
याला आवडते निंदा आणि स्तुती. दुसऱ्या अध्यायातल्या ओव्या आहे. याला आवडते निंदा आणि स्तुती, याला आवडते याला आवडतो सुगंध आणि दुर्गंध, याला आवडतो निंदा आणि स्तुती, याला आवडतो स्पर्श मऊ आणि कठीण, आणि याला आवडतो स्पर्श, याला आवडतो रूप बेसूर आणि सुरेख. आणि असं हे शरीर तयार झालं. आणि या शरीरामध्ये हा एवढा भाग टीचभर दिला. आणि हा टीचभर भाग दिल्यामुळं याच्यामध्ये या जीवाला शिव होण्याचा अधिकार प्राप्त आहे, परंतु हा होत नाही. म्हणून ए जीवा, तू शिव होण्यासाठी आला, याचं नाव काला. बाळ बडू नाही दाखवलं, बॉल बाळही झालं, शाळेतही गेलं. आता तो काला, पहिला काला, दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला, आणि तिसरा काला. सगळ्या गवळ्यांकडे कृष्णाने पाहिलं, त्यांचं शरीर खुश झालं. आणि मग कृष्णाने गवळ्याला सांगितलं, गवळ्याहो, तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर जगात 4 गोष्टी कधी तृप्त होत नाहीत. 1 अग्नी, अग्नी 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 टाकीत राहा, जळत राहणार. अग्नी तृप्त आहे नाही. 2 स्त्री तृप्त नाही. केवढ्याची साडी आणा, थोडं डिझाईन. आता आपली बहीण दिवाळीला आलती, लबाड बोलायचं नाही सगळ्या पुरुषांनी. बहीण आपली आहे का नाही? आपल्या बायकोला साडी आपण घेणार आहे ना. किती जणांनी बायकोला न विचारता घेतली? त्यांनी बोटवर करा. बहीण आपली आहे ना. बायकोला साडी घेताना कधीच बहिणीला विचारायचं, बायकोला विचारायचं नाही बहिणीला घेताना. ती काय बऱ्यावर आहे का? ती लगेच म्हणते काय आणायची गरज आहे, कपाट भरलंय. मग त्याला आयडिया सांगून ठेवतो तुम्हाला. तुम्ही इंदुरीकर मंत्र पाळायचा. आमचे मंत्र लय खास, वहीन त्रास पण गुण हमखास. तुम्हाला सांगतो महाराज, आपण आपल्या बायकोचं जर कधी ऐकलं नाही ना, आपल्या भावाची ना आपली मारामारी कधीच होणार नाही. तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो, आपल्या भावाची ना आपली मारामारी जर कधी होऊन द्यायची नसेल ना, बायकोला दुःख व्हायचं नाही, भावाला दुःख व्हायचं नाही. बायकोचं नुसतं ऐकत राहायचं, खरंय खरंय, तू म्हणते ते खरंय. काय अभ्यास आहे तुझा? इतक्या दिवस माझ्या डोक्यात नव्हतं आलं. पाऊस सकाळी चहा ठेवून नादी लावायची, घ्यायचा दिवस काढून कुठं सांगत बसते. एवढी वेळ तुम्ही आपले मंत्र शिका. हां, सकाळी घाई निघायचं ना बाहेर कीर्तनाला, इकडं तिकडं. बायको कालच्या उखाड्या सांगायला लागली ना, खरंय खरंय, पाहू उद्या परवा, चहा ठेव, बंद करून टाकायचं. हां, आणि बहिणीला साडी आणायची असेल ना, 1500ची आणायची आणि 500ची चिटकवायची. आयडियाच करायची. 1500ची घ्यायची आणि 500ची चिटकायची, तिच्या पुढे टाकायची. डोळे वासून पाहती. 500ला, अगं 300लाच होत्या, उगाच कलर आवडला म्हणून 500 दिले. सेलमध्ये दिलंय ना सुरू, अशी जळाली पाहिजे ती. पण ती आपल्या पुढची, ती म्हणते मग असं करते, ही मला ठेवते. आणि कपाटातली देते. आपण डोकं लागायचं, अगं का ही फक्त धुतली का गेलीच, तुला दुसरी. लहान आले पोरं, पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं आपल्या घरात. सगळ्यात जास्त स्पीडमध्ये कोण बोलते रे? जोरात बोला. मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि आपल्या घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. बरं, मम्मी बोलायला लागले होती, तिला का व्याकरण आहे? आकार नाही, उकार नाही, वेलांटी नाही, रस्व नाही, दीर्घ नाही, उद्गारवाचक चिन्ह नाही, व्याकरण फेल. बोलायला लागलं का साधी बोलत का? काय काय सांभाळू मी, काय काय सांभाळू, काय काय सांभाळू, भांडे सांभाळू का, बकरं सांभाळू का, कोंबड्या सांभाळू का, तुमची आई सांभाळू का, तुमचा बाप सांभाळू? तुम्हाला काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. राहणार पोरं सरळ बसा, पटकान बैठे बैठे सावधान. जोरात बोलायचं. आता या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा भारत. करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा मराठी सैराट. जोरात सांगा. कोणता? आवाज कमी येतोय. कोणता? सैराट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखा. शिक्षणाच्या विकासाची पहिली पायरी.
पुढचा प्रश्न पोराने एकदम जोरात. घाबरायचा, आवाज कमी येतोय, घाबरायचा. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे, त्याला गरज आहे का मोबाईलची? मग बाप नालायक आहे का पोरगा? बाप करेक्ट. चला पुढचा प्रश्न पोराने एकदम जोरात. 2.5 तास आपली पोरगी मोबाईलवर बोलते. आई मूर्ख आहे का पोरगी? आई करेक्ट. जोरात सांगा. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. आई आणि आई. आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. सगळ्या गवळ्यांची पोरं रोड झाले आणि कृष्णाने विचारलं, कृष्णा, कृष्ण म्हणतायत तुमचे चेहरे उदास का? तर गवळी म्हणतात आम्हाला दूध मिळतंय रे, पण मिळत नाही, आमचं दूध डेअरीला जातंय. मग कृष्णाने सांगितलं तुम्हाला पोटभर खायचंय का? मग या ना. कुठं याल तरी यारी लागे, याल तरी यारी लागे, याल तरी यारी लागे, याल तरी यारी लागे. कायेनं वाचेनं मनानं तुम्ही माझ्या मागं आलात तर 4 गोष्टी तृप्त होत नाही. 1 स्त्री, 2 अग्नी, 3 जावई आणि 4 पोट. पोट पोट सकाळी खाते, दुपारी खाते, संध्याकाळी खाते, सकाळी खाते, जाताना बांधून येते, खाते. जावई कधी तृप्त होत नाही. 70चं मात्र म्हणतं आली मांडव परत नाही. काय मांडववरून फेकायचं का तुला? जावई कधी तृप्त होत नाही. आणि तुम्हाला पोटभर खायचं असेल तर माझ्या मागं या, पण तसं येऊ नका. कायेनं वाचेनं मनानं या. कारण माझं ब्रीद असं आहे, जो मज होय अन्यन्य शरण, त्याची निवारी मी जन्मवर. मी त्याच्या जीवनमृत्यूचा फेरा चुकेन. माझ्या मागं तुम्ही आलात तर मी तुम्हाला पोटभर खायला देईल. फक्त तुम्ही एक करा, येताना हळूहळू या. हळूहळू याचा अर्थ 3ऱ्या अध्यायातली ओवी आहे, ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे. तुम्ही येताना हळूहळू. आजच माळ घालायची ना आजच हरिपाठ आला पाहिजे असं नाही. पाया पडून सांगतो, ह्या जन्मात तुम्ही माळ घातली तर ह्या जन्मात देव भेटेलच असं नाही, अनंत जन्म लागतील त्याला. मग हा बाबा बुधवारी आला, आल्यावर रात्री आला तर आई रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजेटी, जणी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारील. हा लगेच आईला म्हणला, मम्मी डोंट क्राय, डू नॉट टेक एनी टेन्शन, वर्क इट डिपेंड्स अपॉन टू मी. मम्मी मरायला जन्माला नाही आलो, मारायला जन्माला आलोय. आता इथं एक घोटाळा आहे. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. याच्यात कृष्ण जन्माला आला का त्याच्यातलं पहिली माया मारावी लागते, म्हणून पुतना मारली. दुसरा अहंकार मारावा लागतो, म्हणून बाबळ भट मारला. बाबळ भट हा अहंकार आहे आणि पुतना ही अविद्या आहे, अज्ञान आहे. आणि दोन्ही मारल्यावर खोड्या करायला सुरुवात केली. आणि खोड्या करत असताना कशा केल्या? लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन. आवाज दे रे. खोड्या करे 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 मोहन 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 खोड्या करे मला मोहन मन मोहन 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 खोड्या करे मला मोहन खोड्या करे नाही तुमलोनी करा करा येऊन खोड्या करे नाही तुमलोनी खोड्या करे नाही तुमलोनी करा येऊन खोड्या करे नाही तुमलोनी करा येऊन खोड्या करे मला मोहन मन मोहन 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 खोड्या करे मला मोहन मन मोहन 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 खोड्या करे मला मोहन. हो, आता काही वारकरी म्हणतील हे गवळण बाजार आहे का? नाही नाही, लहान लहान मुले घेऊन ये. ह्याच्यात 6 पोरं 6 पोरी, ह्याच्यात 6 पोरं आशा. 6 पोरी कोणत्या? ह्याच्यात आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा. 6 पोरं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि ह्या 6 पोरांच्या आणि 6 पोरांच्या खोडी याच्यात चालू आहे का नाही बोला? आणि मग त्याच्यातलं एकेकाला नादी लावा. जाऊ दे रे मना
जाऊ दे जाऊ दे मला जाऊ दे मला मथुरेला नंदलाला रे गोपाल हो नंदलाला रे गोपाल जाऊ दे कोरदाला आवडणं रोबाला आवडणं आशाला आवडणं इच्छेला आवडणं यातल्या त्या भजनाशिवाय ह्या कुणाला आकळू शकत नाही. मग यांना भजनात ना दिलावं ऋतुला बाई कट ऋतुला बाई कट या वाट नंदा जगारटा होता जोडीला म्हणून मी आणि गोडीला होता जोडीला म्हणून मी आणि गोडीला कसा गोड बोलू मी दादा गाडीला बाई 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 कसा गोड बोलू मी दादा गाडीला ऋतुला बाई कट्टा या आडवाटा ऋतुला बाई काटा या आडवाटा नंदाचा कारटा हो गाडीला रंगा गाडीला आणि गोडीला कसा गोड बोलू मी दादा गाडीला बाई 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 कसा गोड बोलू मी दादा गाडीला मी त्याला पाहिलं कुठं देखील ग माय यमुना लगी लगी भाल यमुनेच्या तिरी 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 हात खाली राधिकेच्या हात खाली काय डीजे लावायची